आहोत तेवढी पुढची पिढी स्ट्रॉंग नाहीये. त्यांना स्ट्रॉंग आपण केलं नाही. तुम्ही लहान असताना तुम्हाला नवीन चप्पल हवी असेल आणि वडिलांना सांगितलं मला नवीन चप्पल हवी आहे, ते म्हणायचे पुढच्या आठवड्यात घेईन. आठवड्याभर तुम्ही बिन चप्पलाचे गेलेला आहात किंवा ती जुनी रिपेअर करून घेतलेली आहे. नवीन कपडे पाहिजे तर ते म्हणायचे ठीक आहे मी दसऱ्याला घेईन. दसरा येईपर्यंत तुम्ही वाट पाहायचा. तुमचे पेशन्स डेव्हलप झाले. वाढदिवस हा प्रकारच नव्हता तेव्हा. आता वाढदिवसाचा सकाळपासून त्या पोराला पोळ्याच्या बैलासारखा असं सजवून ठेवतात, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी. चुकून जर त्यावेळी आईने बापाला सांगितलं की आज त्याचा हे आहे काय जन्मदिवस आहे, तर बाप म्हणत इकडे ये, करू का साजरा तुझा जन्मदिवस. ही त्यांनी पद्धतीने आपल्याला स्ट्रॉंग केलं. आपल्या शिक्षकांनी आपल्याला स्ट्रॉंग केले. बघा, जुने शिक्षक विनाकारण मारायचे, काही संबंध नाही मारायचं. त्यांना वाटलं ह्याला मारायचं, इकडे तुझं नाव काय, मी म्हणलं ना अशोक, फटका. का हो गुरुजी, तुझ्या बापाचं नाव तुझा बाप सांगणार का? मग मी सांगणार अशोक शंकरराव देशमुख. दुसरा फटका बरोबरचा, 2 फटके. अभ्यासाचे काही संबंध आहे? दुसऱ्या बोल तू इकडे, तोच तयारी, तुझं नाव काय, श्रीपाद अमृत कांबळे, फटका. शहाणपणा करायला सांगितला होता का? नुसतं नाव विचारून. हे असं मास्तरांनी मारून मारून आपल्याला स्ट्रॉंग केले. बरं, वडिलांना जर सांगितलं मला गुरुजींनी मारलं, ते 2 फटके द्यायचे. गुरुजी बरोबर तू चूक. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांनी आपल्याला स्ट्रॉंग केले. आज कोणाकडे पाहुणं गेलं, बिस्किटचा पुडा नेता, कॅडबरी नेता. पूर्वीचे पाहुणे काही आणायचे नाहीत. जॉईंट फॅमिली असायची. पाहुणे आले की लहान मुलं लपून बसायचे कुठेतरी. कॉलेजच्या मुलांना जे पालक पैसे देतात त्यातले 70% पैसे ते मोबाईलच्या रिचार्जवर खर्च करतात. वडिलांच्या पैशाची खरी किंमत मुलींना आहे. त्या कॉल करत नाही, त्या फक्त तुम्हाला कसं माहिती. आणि म्हणून वडील आणि पाहुणे गप्पा मारत असायचे. पाहुण्याचं लक्ष जायचं, इकडे ये, उभा राहा, नीट उभा राहा. आता खायला तर काय नाही आणायचे, आपलं असं उभं राहायचं. कितवीला आहेस? 6वीला. 29चा पाढा बोल. आरा, तो मला अजून येत नाही. तो चुकायचा. तो चुकल्यानंतर असं वाटायचं की वडिलांनी सांभाळून घ्यावं. आता जे वडील नाही का सांभाळून घेतात, तो आजारी होता म्हणून कमी मार्क पडले आहे ना, त्याचे शिक्षक बरोबर नाहीत वगैरे असं सांगत असतात ना, तसं वाटायचं की सांभाळून घ्यावं. पण आमचे वडील म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा जास्त पारदर्शी. ते त्या पाहुण्याला सांगायचे, तो माठ आहे, तो ढग गोळा आहे, तो मोठेपणी भीक मागणार आहे. काय मोटिवेशन होतं बघा. एवढ्यातून आपण तयार झालो, आपण स्ट्रॉंग आहोत. पुढची पिढी स्ट्रॉंग नाहीये.